आपल्या घटकाचं स्वागत आहे। आता आपण दुसरं काम जे आहे 130 वॉर्ड मध्ये झालेलं आहे। तर आपल्या पाठीमागे बघतोय की तिरंगा गार्डन हे जे विद्यावार स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरती ते गार्डन आहे। त्या गार्डन साठी आपण पाहतोय की कशा प्रकारे फंड पास झाला आणि कशा काम झालेलं आहे। हे समाजसेवक जे आपले आहेत आरटीआय कार्यकर्ते योगेश मोरे यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सांगा नक्की आपण काय काम झालेलं ते। आता तुम्हाला हॉस्पिटल दुमजली दाखवली, ते दुमजली नव्हते, एकच मजली होतं। बरोबर आहे। तुम्ही स्वतः एक पत्रकार, तुम्ही बघितलंय। आता हे जी माहिती देतो मी सुरुवात पासून सांगतो। जे नगरसेविका ताई होती आपली बिंदुताई त्रिवेदी, त्यांचा दाखवतो हेच कामाचा 2022 मधला। एक मिनिट दाखवतो हा। हे बघा, हे तुम्ही बघू शकतात। बघा इकडे नक्की बघा। मंगळवार दिनांक 2025/1/2022 ला 11 तारखेला काय लिहिलंय? शुभारंभ। ठीक आहे, 2022 मध्ये कधी पास झाला फंड? हे बघा ना, ते दाखवलं तिकडे। आणि परागभाई शाह जे श्रीमंत आपले साहेब आहेत, त्यांनी 2023 मध्ये पालकमंत्री जे आपले आहेत मंगल प्रभात लोढा साहेब, त्यांना ते अर्ज दिलेला, ते पण तुम्हाला दाखवतो। हे काय आहे? 2023 मध्ये सगळं दिलेलं आहे, बरोबर आहे। हे बघा कितीचं काम दाखवलं। तिरंगा स्पोर्ट्स क्लबच्या इकडे, म्हणजे तिरंगा गार्डन आहे जो, ज्या गार्डनला नाव हे बघा 130 किरोल विद्याविहार पश्चिम इथे तिरंगा गार्डन शुद्धीकरण आहे। हे बघा 25 लाख रुपये। 25 लाखाचं काम तुम्ही बोलतायत ना। मी सगळ्या अधिकाऱ्यांना आणि या जे मोठे मोठे साहेब लोक आहेत सगळ्यांना सांगतो, मला फोटो सकट पुरावा पाहिजे, त्याची पण मी आरटीआय टाकणार आहे, त्याची पूर्ण माहिती घेणार आहे। तुम्हाला या दाखवतो 25 लाखाचं काम ना, या दाखवतो। आणि स्थानिक लोक सांगणार 25 लाखाचं काय काय काम झालं, या अजून मी माहिती सगळी काढणार। 130 मध्ये जेवढे तुम्ही कामं केलेले सगळी माहिती मी काढत आहे। जेवढी माहिती माझ्याकडे आलेली आहे तेवढी माहिती मी काढणार आहे। बघा, हे बघा इकडे बघा, इकडे बघा। 2023 मध्ये नगरसेवक नसताना, म्हणजे आमदारांना हे नगरसेवकचा काय फंड दिलेला, तो फंड बघा। आता तुम्हीच बघून घ्या। इथे आज सांगितले मॅट वगैरे टाकलेले होते, ते मॅट कुठे आहे बघा ना, या ना, स्थानिक लोक सांगतील ना, या ना इकडे, सांगा तुम्ही लोक। हे बघा स्थानिक लोक सांगतील, या। हे जे बोलतात ते खरं बोलतात खोटं बोलतात? नाही, ही खरी गोष्ट आहे। जेव्हा यांची सुरुवात केलेली यांनी इथे सुरुवात म्हणजे कामाची, ते जुने ब्लॉक काढून ते जुनेच लावलेले, नवीन ब्लॉक आणण्यात नाही आले। आणि जेव्हा त्यांना विचारणा करण्यात आली, मी स्वतः विचारलेलं त्यांना की इथे तुम्ही नवीन ब्लॉक का नाही टाकत आहे, तर बोलता इथे रस्ता नाही आहे यायला गार्डन मधून, आणि आम्हाला जेवढं सांगितलं आम्ही तेवढंच करणार, असे त्यांची उत्तरं होते। त्याच्यामुळे स्थानिक लोकांनी मग जास्त विचारपूस केली नाही। लावलेले हे पहिल्यापासून हो, जुनेच ब्लॉक आहे, काढले, उपसले, परत लेवलला माती केली त्यांनी। आणि काम झालं काय? खेळणी नवीन लावली नाही, खेळणी वगैरे काहीच नाही, नवीन जे आहे तेच आहे। सगळी तुटलेलं आहे, सगळी तुटलेली आहे। किती वर्ष जुनी आहे सगळी? नाही, नंतर तरी 7-8 वर्ष झाली असते। 7-8 वर्ष जुनी खेळणी आहेत। हो. 2 वर्ष आधी काहीच काम झालं नाही? नाही, नवीन वाली काहीच नाही तिथे। लेडीज साठी एकदम ते एक्सरसाइजचे लावले होते, ते पण तुटलेले फुटलेले, काही बोलू नाही शकत। आणि विचारणा केली तर फक्त एवढंच सांगतात ते लोक की आम्हाला म्युन्सिपाल्टीने जेवढं दिलं आम्ही तेवढंच करणार। 25 लाखामध्ये फक्त जे ब्लॉक, आता ते आम्हाला सांगत नाही ना, पब्लिकला तुम्ही सांगतच नाही ना समोरच्या व्यक्ती का फंड कितीचा पास झालाय तो, तर आम्ही विचारणा करतो। जर तुम्ही म्हणताय 25चा फंड पास झालेला आहे, तर इथे 5 लाखाचं सुद्धा काम दिसतं का तुम्हाला? हे बघा इकडे, या साईडला कॅमेरा फिरवा, इकडे बघा, हा ते तिकडे, ह्या इथे, हे बघा झाडं वगैरे साईडचे, हे बघा पूर्ण किनार पूर्ण तुटलेली आहे। काम कसं पाहिजे, चोख पाहिजे, करायचं असेल तर, नाही तर विनाकारण पब्लिकला फसवण्याचे काम कमी करा, एवढंच माझं सांगणं आहे। वोटिंगसाठी प्रत्येक जण येतात, नाही असं नाही, ते कोणत्याही पक्षाचे असू द्या, पण गाववाल्यांना मूर्खात काढून जर तुम्ही तुमची वोट मिळवत असाल तर याला अर्थ नाहीये ना। काय सांगाल तुम्ही? आता हे नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या तुम्ही? मी माझा जीव एवढा झालतो दाखवा एकदा की ठीक आहे। आता कसं गावचे जे आहेत, आता आमची आई बहिणी आहेत, ते घरात सगळे म्हणजे घरातले कामं करतात, ठीक आहे। आता मी समाजसेवा करतो, मी आरटीआयचं जे काही करतो, आरटीआय मध्ये मला माहिती भेटलेली आहे की 25 लाख हा कुठे आहे, गार्डन कुठे आहे, सांगा तरी। आम्हाला काय येण्यात काढतात? 25 लाखाचं काम केलंय तुम्ही बघा ना, खेळणी बघा, लहान पोरांना हे असे खेळणार, पायात लागतोय, कुठला काय टाकलंय बघा ना। हे मॅट कधी टाकलेले? जे मॅट आहे खाली आहे, जे कलरचे मॅट त्याच्यावरतीच टाकलेलं आहे, हे ऑलरेडी जे होतं त्याच्यावरतीच टाकलंय, त्याच्यावरतीच टाकण्यात आलेलं आहे। व्यवस्थित असं काम सांगा नाही, 25 लाखाचं काम धातूर झालं का मातूर काम करतात ना, चूक लावलेलं काम आहे हे, चूक लावलेलं काहीच काम केलेलं नाहीये। 25 लाख आहे काय? दोनदा फंड पास केलाय, पण नाही झाडं कुठली लावलेत ना, कुठलं झाडांना खत आहे, पाणी आहे, काही नाही। माझ्या अंदाजे हे लोक कुठल्या प्रकारे हे लोक काम करतात? नावाखाली जो फंड पास करून घेताय, स्वतःच्या वापरण्यापुरताच ठेवतात ना। घरासाठी तुम्ही फंड पास करता का? पब्लिक साठी करता ना, मग तुमचं काम काय आहे? पब्लिकची सेवा करा
करा ना. इलेक्शनच्या वेळेला तुम्हाला पब्लिक दिसते, वोटर दिसतो, मग इतर वेळेस वोटरचं काय महत्व आहे त्यांना कळत नाही का? हा, आमचं म्हणणं एवढं आहे, जे काय आहे ना पब्लिक साठी, गावच्यासाठी तुम्ही जे करता ना ते निदर्शनात आणून द्या का आम्ही हे केलं म्हणून. ठामपणे सांगा आम्हाला. हे बघा ना, इथे झोके वगैरे काहीच नाही. इथे झोका होता मध्ये, तुटला तो काढून घेऊन गेले, परत काही लावलेला नाहीये. हे पूर्ण तुटलेलं आहे, पॅसेज नाही. इथे मुलं पडली. हा, ते बोलतात की 25 लाख रुपये जे आहे फंड पास झाला या गार्डन साठी. गार्डन सुशोभीकरण केले 25 लाखाचं. पण काय दिसते का? 25 लाखाचं काय दिसते का? काहीच नाही दिसत. हे पहिलं जुनं होतं तेच आहे. मग बघ, पडतात किती, हात मोडतात, पाय मोडतात पोरांचं. मग काय काय कामं केली तुम्हाला दिसले? काय 25 लाखाचं काय काम झालं? काहीच नाही दिसत आहे, केलेलंच नाही, काहीच नाही. दोनदा म्हणजे आधी पण 2021 ला काही 22 शुभारंभ झालाय. हा, काहीच नाही त्यानंतर केलं. परत एकदा पण काय पराग यांच्या मार्फत पास झालेला आहे. हम्म. परत पुन्हा एकदा झालाय असं. या लादा अशा काढल्या, अशा उलट्या केल्या आणि त्या लावल्या. ते काय काम बोलतात काय? आणि स्थानिक लोकांनी जे इकडे काम भेटलेला, स्थानिक लोकांनी विचारलं की बाबा हे काय काम करताय तुम्ही आणि का जुनं टाकतायत, तर स्थानिक लोकांना हे लोकांनी येड्यात काढलेलं आहे, हे पण सांगते. बरोबर, हा, सांगा तुम्ही. हा, येड्यात काढले. आणि आपला दवाखाना पण, दवाखान्याचा पण एक विषय मी आता ह्यांना सांगितलेला आणि दाखवलं. दवाखाना डबल मागा झालं आणि डबल मागा आहे का दवाखाना? नाही नाही नाही. 95 लाख रुपये सांगितलं हा, बोला. डबल माळा केलंच नाही तर. 95 लाख रुपये पास झाले. कसले डबल तो दवाखाना जो आहे तो डबल मागायचा झाला. कुठे झालंय? आज किती वर्ष मला तिथे 30 वर्ष झाले येऊन. त्याचं काय काम कुठे झालं आहे? काही काम नाही झालेलं आहे. काहीच नाही करते. आणि काही हे तिथे बघा, काय लिहिलंय बघा किती. आता आमदारचा तिथे डॉक्टर पण कालावधी व्यवस्थित संपतोय. नाहीये. आता आमदार साहेब बोलणार की आम्ही करणार आहे किंवा त्यांचे कार्यकर्ता बोलणार, पण हे बघा पैसा गेला कुठे? त्यांच्या आधी निवडणुकीच्या आधी पालकमंत्री ते साहेबांनी पास करणार आणि नंतर काय करणार आहे? नंतर तेच आहे. काही नाही करते. त्याआधी तुम्ही करा काम पहिला. 25 लाख काय किती घेतले असेल ते काही काम केलेलं नाहीये. आणि तिथे डॉक्टर पण बरोबर नाहीये. मेन आतमध्ये डॉक्टर आहेत ना, जे काही आहेत ते व्यवस्थित नाहीये. कुठला पेशंटला असं गेलं की ते चेक करत नाही, फक्त लांब बसवतात. काय झालं तुम्हाला, हे झालं का? प्रायव्हेट आहे का तुम्ही? बीएमसी वाले आहेत ना, तर तुम्ही व्यवस्थित हे करा ना, माणसांना चेक करा काय झालंय ते बघा. त्यांना आधी तुम्ही बघा, तर तुम्ही त्यांना विचारणार मग फायदा काय? डॉक्टर तुम्ही आहेत ना, तुम्ही चेक कराल, त्याला हात लावाल तर कळेल ना काय झाले त्या व्यक्तीला. जर मी सगळं सांगणार मग फायदा काय तुमच्याकडे येऊन? मग मी मेडिकल मधून पण औषध घेईल त्याला सांगून. आणि माझा एक रिक्वेस्ट आहे, हे सगळ्यांतर्फे एक रिक्वेस्ट आहे, जेवढे काम केले आहेत ना त्याचे फोटो द्या आम्हाला. हा, बरोबर. आम्हाला गाववाल्यांना फोटो द्या. तुम्ही जे बोलतात गावात पूर्ण खड्डे झालेले आहेत. खड्डे पूर्ण गल्ली गल्लीत खड्डे आहेत. ते काही काम केलेलं नाही. हा, अजून मी फोटो पण मागवणार. जेवढे काम केले त्याचे फोटो द्या. आणि जेव्हा शुद्धीकरण करायला आलेले, जेव्हा तुम्ही बोलता नारळ फोडायला आलेले, त्याचे पण फोटो पाहिजे की कोण कोण गावातला पण होता, गावातले पण कोण कोण होते माहिती पडायला पाहिजे. आणि त्यांना आम्ही विचारणार की तुम्ही काय काम केलंय. हा, 25 लाख रुपये म्हणजे आमचे पोरं म्हणजे असे अरे खेळायला ग्राउंड नाही आम्हाला. हा, जे आहेत त्याच्यामध्येच आम्हाला हे करतात का तुम्ही लोक? प्लीज आम्ही रिक्वेस्ट करतो, आम्हाला येड्यात काढू नका, एवढा करा, रिक्वेस्ट आहे. आणि मी अजून आरट्या टाकून अजून माहिती घेणार. माझा गावाचा विकास कसा होणार ते मी बघणार आहे. आणि जो विकास करणार त्यालाच आमदारला आम्ही जिंकून देणार.